यस आपण पाहू शकाल प्रथम गणरायाला करूया वंदन. इंदवी स्वाभिमान संस्थापक राजे शिवछत्रपती यांना महाजनाचा मुजरा करत आपण या स्पर्धेला शुभारंभ केला गुरुवारच्या पहिल्या दिवशी आणि त्याच्यानंतर आजचा शनिवारचा तिसरा दिवस आपल्या पाठीस आला आहे. पहिले मॅच बिरदोळे आणि त्याचबरोबर ममदापूर या दोन संघादरम्यान पाहायला मिळते आहे. गोलंदाजी मार्क होती राजेश सोनावणे आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला विवेक आहे, नॉन स्ट्राईक एंडला यतीन आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती P1चं पहिलं षटक ममदापूर संघाकडून टॉस जिंकल्यानंतर प्रथम निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि त्याच कारणास्तव आपण पाहतो बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते बिरदोळे संघाला. यस पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मंदार राणे सर आणि स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये. यस गेम इज ऑन. मंदार सरांचा इशारा आलाय. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज राजेश. पहिला चेंडू आडव्या बॅटरीतून प्रहार चढवायचा होता. पाटण बॉलचा संपर्क नाहीये आणि पहिला चेंडू खेळपट्टीवरती पाहायला मिळतो आपल्याला निर्धावच्या स्वरूपामध्ये. सांगायला केली आहे चांगली गोलंदाज राजेश याच्याकडून. सुरुवात देखील चांगली होईल आणि अशाचे प्रतिचे चेंडू फेकावे लागतील ममदापूर संघाला कारण की बिरदोळे संघाचा विचार केला तर नावलौकिक गोलंदाज हा देखील चेंज ऑफ पेस गतीने बीट केलं. पाहू शकाल आपली लेफ्टी बॅट्समन स्ट्राईक एंडला उभे आहेत आणि त्यांच्याकडून मात्र थोडीशी नाराजी व्यक्त करत असताना लेफ्टी बॅट्समन म्हटलं की क्रिकेटच्या विश्वामधले सर्वात घातक आणि विध्वंसक फलंदाज समजले जात आहेत. हा देखील आडव्या बॅटरीतून प्रहार चढवला आहे. मिड ऑफला फिल्डर तैनात आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक सिंगलच्या मदतीने टीमचा श्री गणेशा खातं मात्र ओपन केलंय. एक धाव पुस्तकावरती पाहतोय आपण. थोडं उशिराने सामन्याला सुरुवात झाली. नेरळ संघाने आज आयोगानं आयत्या वेळेस डच्चू दिलाय असंच म्हणावं लागेल आता. तर मी कर्जत असोसिएशनला एक विनंती करेल की ज्या संघ असे फसवतात ना त्यांच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे जेणेकरून पुढच्या वेळेस ते वेळेवरती ज्या वेळे दिलाय त्या टायमावरती ते उपस्थित राहतील. हा देखील ऑन साईडला ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो आपल्याला. चेंडू चालला स्वॅट लेकला पायाचा वापर केलाय. फुटबॉल सारखा भारतीय चेंडू अडवण्यामध्ये यश मिळालंय. इथे पाहायला मिळतंय रनआउटची संधी आणि काय खेळलं मैदानाच्या आतमध्ये. गोल्डन डकचा शिकार ठरलाय. यतीन सारखा फलंदाज दिग्गज फलंदाज मैदानाच्या बाहेर. यतीन आपण पाहू शकाल गेम चेंजर यतीन आपण पाहू शकाल टीमचा तो मात्र आता 2 धावसंख्येवरती मैदानाच्या बाहेर प्रतीचा प्रवास केलाय. 3 धावसंख्येवरती लागणारा 180 व्होल्टेजचा बिरदोळे संघाला पहिला झटका. हा देखील आडव्या बॅटरीतून प्रार चढवायचा होता. इथे की रनआउटची संधी परंतु थांबलेत. स्वतःवरती आवर घेतली आहे. एकच सिंगल लेग बाईसची आपण पाहतोय. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुनश्च वाढली जाते. जाऊन मात्र पोहोचेल ती 4 या धावसंख्येवरती. 4 धावा फलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. टीम बिरदोळे संघ आउटसाइड लेग स्टिक. यस मंदार सर सांगतायत की हा चेंडू वाईट आहे. आपण त्याची पहिली धाव पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. 5 धावा धाव फलकावरती. 5 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत समाप्त झाला प्रगती पुस्तकावरती आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे देखील तीच पोझिशन त्याच एरियामध्ये. पुन्हा एकदा वाईट चेंडू अवंतरच्या मदतीने धाव वाढ होती. जाऊन पोचली आहे ती 6 या धावसंख्येवरती. 2 वाईट चेंडू आपला पाहायला मिळतात लगातारचे. पुढे येऊन डान्सिंग डाऊन उडवायचा होता. इथे देखील रनआउटची संधी आहे परंतु काय डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला आहे. तू काय करणार.
गोटी नेम टिपता आला नाहीये आणि इथे मात्र निर्धावाची सांगता होतीये. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालंय आणि धावफलकाचा विचार केला तर 6 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत टीम बेरधोळे संघाच्या. पावतचं पहिलं षटक होतं आणि त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर मोठमोठे पटक्यांची आतिषबाजी करायला हवी होती आणि यतीनला त्यासाठीच मैदानामध्ये पाठवलं होतं, परंतु काय करणार, गोलंदाजाच्या हाताला स्पर्श करून मात्र एस्टॅनवरती 9 सेकंडला एस्टॅनवर येऊन चेंडू पडला आणि त्याच कारणास्तव यतीनसारखा मोठा दिग्गज फलंदाज मैदानाच्या बाहेर आला. तर गुरु आपण पाहू शकाल 9 सेकंडला उभे आहेत. गोलंदाजी मार्कवरती अतुल आलेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये अतुल गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च केला धावा फक्त राजेशने, अवघ्या 6 धावा त्याच्यामध्ये पाहायला गेलं. 2 वाईटच्या अवांतर धावा, 1 रनआउटची विकेट. अतुल आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलेत. दोन्ही संघाने ऍडजस्टमेंट केली आहे. आडव्या बॅटीतून पुन्हा एकदा प्रहार चढवायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. हा देखील चेंडू आपण पाहायला मिळतोय. विवेक सलामीला पाठवला होता. स्ट्राईक एंडला खेळत असताना आडव्या बॅटीतून प्रहार चढवायचे होते, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. हा देखील वेगवान चेंडू होता. वेगवान चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू. पंच सांगतायत लेग बाईसची पुनश्च एक धाव. लेग बाईसच्या 1 धावसंख्येने वाढ मात्र होती, जाऊन पोचली आहे ती 7 या अंकावरती. ओव्हर क्रमांक प्रगती पथ्यावरती दुसरं षटक चालू असताना अद्यापर्यंत 7 धाबा धाव फलकावरती. राजेश या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. त्याचबरोबरीने अतुल आलेत ना, अतुल देखील आता चांगली गोलंदाजी करतायत. आडव्या बॅटीतून प्रहार चढवलाय. डीप मिड विकेटला मात्र छत्रशेख तैनात आहेत. फेकी देखील चांगली झाली आहे. एकच सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 8च्या घरामध्ये. सिंगल डबल एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही अजूनपर्यंत. 1.3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, परंतु एक चौकार देखील नाही, एक षटकार देखील आला नाहीये. हा देखील प्रयत्न करतायत परंतु नाही प्रयत्नांना यश मिळत नाहीये. हा देखील चेंडू आलाय निर्धावाच्या साह्याने 8 धावा धाव फलकावरती. विवेकचा आपण विचार केला तर अद्यापर्यंत एकच धाववरती खेळतोय. तब्बल 7 चेंडू जे केले गेले त्याने अद्यापर्यंत एकच धाव संख्येवरती खेळत असताना आता आठवणी जाग्या कराव्या लागतील विवेकाला. हा देखील वेगवान समोरून चेंडू काढत असताना अतुल सारखा गोलंदाज आपण पाहतोय. हा देखील चेंडू फेकलाय निर्धाव आणि या निर्धावाच्या साह्याने धाव फलक तब्बल जाऊन पोहोचलंय ते 8 ह्या अंकावरती. एकेरी आकड्यामध्ये अजूनपर्यंत धावफलक आहे. हा देखील आपण पाहू शकाल 30 सर्कलमध्ये चेंडू अडवलाय, परंतु इथे देखील लेग बाईसची पुनश्च एक धाव. एक लेग बाईसच्या धावसंख्येने धावफलक पुनश्च वाढला जाईल. षटक क्रमांक 2 देखील समाप्त झालं प्रगती पुस्तकावरती आणि धावफलक फक्त अवघ्या 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावरचा विचार केला तर आपण या ओव्हरमध्ये फक्त अवघ्या 3 धावा खर्च केल्या अतुल्या गोलंदाजाने. विवेकचा विचार केला तर प्रॅक्टिस मॅचमध्ये चांगली प्रहारदार खेळी करणारा यश पाहिजे असेल तर पाणी घेऊन जा.
ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती विवेक आलेत. विवेक आपण पाहतोय, स्ट्राईक एंडला देखील विवेक आपण पाहतोय. आत्ता विवेक याला जागे आठवणी कराव्या लागतील. आता मात्र दांडी 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 गुल गेली आहे. दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती विकेट संपादन करत असताना विवेक हा गोलंदाज. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आले विवेक आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळतीये. दुसरा नवीन बॅट्समन राहुल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हा समोर चेंडू उभी शेप मध्ये लॉंग ऑफच्या टोक्यावरून उडवला चेंडू. गेल्या गेल्या राहुलच्या बॅटमधून आला हा चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या, थांबलेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते वाढता जाऊन पोहोचली 13 अंकावरती. दुहेरी धाब्यांमध्ये पदार्पण केलं आता बेरतुले संघाने. इथून राहुल आलेत म्हणजे आता धावसंख्येचा ओघ आपल्याला जास्त पाहायला मिळेल. राहुल आहेत. हा देखील बॅटची लेडिंग एज घेतली आहे. मागच्या दिशेने शेल घेण्याचा प्रयत्न, सेकंड अटेम्प्टला देखील सोडली आहे शेल आणि एक सिंगल. इथे मात्र कंप्लीट होते सिंगलच्या मदतीने. 14 धावा फलकावरती झालं. विनलं होतं गोलंदाज विवेक यांना. फसला देखील होता राहुल, परंतु प्रेक्षकांनी केलेली चुकी, त्या चुकीचं रूपांतर एक सिंगल मध्ये होत असताना 14 धावा फलकावरती. हा देखील समोर होता स्लॉट मध्ये, फेकला बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्ये. हा आला डीप मिडविकेटच्या टोक्यावरून, ठोकलाय गुरुच्या बॅटमधून. हा आलाय षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचली आहे ती तब्बल 20 या धावसंख्येवरती. पहिल्या 2 षटकांमध्ये अवघ्या 9 धावा होत्या आणि त्याच्यानंतर विवेक राहुल आले आणि त्यांनी एक चौकाराने मात्र थोडासा स्पीडअप देत असताना हा देखील बॅकफूटचा येऊन बॅकफूट पंच खेचायचा होता. कुटप्पाचा चेंडू होता, तो बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. हा देखील चेंडू आला निर्धाव आणि या निर्धावाच्या साह्याने धावफलक 20 या अंकावरती. शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहतोय तिसऱ्या ओव्हर मधला. पुढे येऊन डान्सिंग डाऊन फटका फसलाय. क्षेत्रक्षे पोहोचतील का? क्षेत्रक्षे पोहोचेपर्यंत नो मान्स लँड मध्ये चेंडू पडलाय. एकशे सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट. आता देखील पाहू शकाल आपण वेगवान वेगी फ्रेक. आता मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये गुरु देखील झालाय बाद आणि टोटल धावाच पंच किती आपल्याला सांगता का? 3 धावा पूर्ण. चौथीला मात्र बाद होत असताना राहुल आपण पाहतोय गुरु 3च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धाव फलकाचा विचार केला आपण तर 23 धावा धाव फलकावरती. विनय आलेत ओव्हर क्रमांक 4 मध्ये स्लॉग षटक. हा देखील फटका आपण दर्जेदार आहे. इथे मात्र चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. एक टप्पा घेत इथे आलाय चौकार. राहुलच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय. 27 धावा धाव फलकावरती.
पोर्टल संघाचा देखील शुभागमन झालंय, त्यांचं देखील आपण करूया मनापासून सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल पोर्टल आणि बेकरे या दोन संघादरम्यान असेल. हा देखील चेंज ऑफ पेस करत असताना चेंज ऑफ पेस गतीने बेट केला. हा चेंडू आला निर्धाव आणि निर्धावाच्या साह्याने 27 धावा अवघ्या धाव पुस्तकावरती पाहायला मिळत आहेत. पुढे येऊन सरसवलाय ऑन फुल टॉस चेंडू इथे मात्र फेकून दिला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून ठोकलाय राहुलच्या बॅटमधून. अजून एक दणका षटकार. फलंदाज राहुल देखील होईल बाद. चौथ्या चेंडूवरती मिळालेली सफलता आणि विकेट क्रमांक इथे 3 मैदानाच्या बाहेर जात असताना आपण पाहू शकाल. टीम बिरधोले संघाला लागणारा हा तिसरा हादरा. यस आपण पाहतोय एक्सेल गावचा एक अष्टपैलू खेळाडू संगम बोराडे देखील शुभागमन झालंय. त्याला देखील आपण विनंती करू आपण देखील या मंचावरती आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत या शिवसेना चषकामध्ये. एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहिला गेलं तर एक्सेल गावचा आहे. एक्सेल टीमचा संगम बोराडे कबड्डी प्लेअर देखील आपण पाहतोय. फुल टॉस इंडो वन साईडला प्रार चढवलाय इथे मात्र आलाय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 39 या धावसंख्येवरती. 39 धावा धाव फलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण पाहू पहिल्या पूर्वार्धाचा. ही तरी देखील टॅप केलेला चेंडू हुकचा फटका आपण पाहतो. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली आहे. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरीच्या प्रयत्नाला फलंदाज इथे पोहोचलाय आणि इथे 3 धावा कंप्लीट. 3च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 42 या धावसंख्येवरती. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज मात्र असणारे विजयासाठी टीम ममदापूर संघाला. तत्पूर्वी नेक्स्ट मॅच असेल बेकरे आणि त्याचबरोबरीने पोट्टरवाडी. पोटलवाडी आणि त्याचबरोबरीने बेकरे दोन्ही संघाचे खरं तर आपण चला टॉससाठी लगेचच मंचावरती यावं.
सलामीची जोडी झाली रवाना. येणारे 24 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक एंडला बॅट्समन यस ममदापूर टीमचा 12वा प्रतिनिधी. ममदापूर टीमचा 12वा खेळाडू आपण पाठवा. बॅट्समन नेम प्लीज. अतुल आणि विवेक ही सलामीची जोडी रवाना झाली आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पहिल्या क्रमांकाचा P1चं षटक तुषार आपण पाहतोय. येणारे 24 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक एंडला अतुल आहेत. नॉन स्ट्राईक एंडला विवेक आपण पाहतोय. त्यांना ही धावसंख्या करायची आहे. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. यस मंदार राणे सर ओळखून सांगतायत की हा चेंडू इट इज अ व्हाईट चेंडू. व्हाईट चेंडूच्या साह्याने श्री गणेशा खातं मात्र ओपन केलं जाते. ते ममदापूर टीमचं 43चा पाठलाग करायचा आणि अशा अवंतर धावा जर आपण द्याल ना तर खूप महाग गडेत मला पडेल ते बेरदोळे संघाला. कालच्या दहिवली टुर्नामेंटमध्ये बेरदोळे संघ मात्र फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय. इतर देखील बॅटची लिडिंग एज. महत्वाची विकेट पहिल्या चेंडूवरती अतुल. हा सुद्धा पाठ. पहिला एक धाव संख्येवरती लागणारा पहिला हादरा टीम ममदापूर संघाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रकाश पारधी आपण पाहतोय. प्रकाश आपण पाहतोय. नवीन बॅट्समन वनडाऊनच्या पोझिशनला मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू हा देखील पॉइंटच्या डोक्यावरून कटवलाय. दंदन करत चालला क्षेत्ररक्षक बाद धावतायत. अडवण्यामध्ये यश देखील मिळालंय परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूने दिलेली उलकावणी आणि ही ते मिळालेल्या नशिबाच्या 4 धावा ममदापूर संघाला. पाच धावा फलकावरती. पहिला चेंडूवाला वाईट नंतरचा चेंडूवाला विकेट. तिसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला चौकार. क्षेत्ररक्षक पोहोचले होते पण आउटफील्ड थोडी खराब असल्या कारणास्तव इथे मात्र चौकार नशिबाचा पाहायला मिळाला. नशीब साथ देते असंच म्हणावं लागेल ममदापूर संघाला. प्रकाश पारधी आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती गोलंदाजी मार्क वरती तुषार. हा देखील समोर चेंडू उडवलाय. व्यासपीठाच्या उजव्या हाताला ठोकलाय. डीप मिडविकेटच्या डोक्यावरून अजून एक दणका. हॅलो षटकार पाहायला मिळतोय. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली तब्बल 11 या धावसंख्येवरती. हा देखील वेगवान चेंडू आपण पाहतोय. आपण पाहतोय बिरदोळे संघासाठी मात्र मोरिया कलेक्शन नेरळ भावेश कालेकर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राईज. विमानाला रे विमानाला भावेश कालेकर आपण पाहतोय यांच्याकडून मात्र बक्षिसात वाढ झालेली आहे. तब्बल विकेट हॅट्रिक 3000 रुपये बिरदोळे संघासाठी. हा देखील चेंडू आलाय निर्धाव. निर्धाव चेंडू संघटनेने धावफलक स्थिरावलंय ते अद्यापर्यंत 11 धावसंख्येवरती. बिरदोळे संघासाठी आपण पाहतोय विकेट हॅट्रिक 3000 रुपये. भावेश कालेकर फेमस मोरिया कलेक्शन नेरळ यांच्याकडून मात्र रोख रक्कम 3000 रुपयाचा कॅश प्राईज. इथे देखील बैठक शॉट याच फटक्यासाठी ओळखला जाणारा प्रकाश पारधीच्या बॅटमधून आलाय. लॉंग ऑन बाउंड्री यांच्या बाहेर
ठोकलाय षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ते एक षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या खर्च केली आहे गोलंदाज तुषारने, तर तब्बल 17 धावा. चला स्पीडअप करायचं लगेचच विनंती करेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज यतीन आपण पाहतोय. यतीन गोलंदाजी मार्क वरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलेत. आता 18 चेंडू आणि विजयासाठी पाहायला गेले तर अजून 18 चेंडू आणि 26 धावसंख्येची अजूनही गरज आहे विजयासाठी. टीम ममदापूर संघाला गोलंदाजी मार्क वरती येतील आपण पाहतोय बिरदुले टीम कडून. पहिला चेंडू ही तो मात्र लेग उखडावून लावली आहे. फलंदाज आपण पाहतोय विवेकेला पहिल्या चेंडूवरती बाद करण्यामध्ये यश मिळालंय. ते येतीन सारख्या गोलंदाजाला असं म्हणावं लागेल. मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि चोर चोरी करून फरार झाला अशी गत मैदानाच्या आतमध्ये. विशाल मात्र नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. खुशाल आपण पाहतोय आता खुशाल का बॅटिंग करावी लागेल त्याला. आता हा देखील फिरून खेळण्याचा प्रयत्न लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा घेत चेंडू सारलाय झालाय फरार. येथे आल्या 4 धावा चौकार. खुशाल आलेत आणि खुशाल स्ट्रोक त्याने चांगला खेळताना आपला पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने 21 धावा धाव फलकावरती असूनही पाहायला गेला तर उर्वरित 16 चेंडू आणि विजयासाठी अजून इथून 22 धावसंख्येची गरज असणार आहे. 16 चेंडू 22 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क येतील. पहिल्या चेंडूवरती विकेट गेली. दुसऱ्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू होता परंतु समाचार घेता आला नाहीये. इथे डिपेंड विकेटला काऊ कॉर्नरला तैनात आहे. एकच सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 22 वरती. आता 15 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. 43चा पाठलाग करायचा आहे. नेक्स्ट मॅच पोटलवाडी आणि त्याचबरोबरीने बेकरे या 2 संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. अकुटपता चेंडू बॅटची लिडिंग एज महत्वाची विकेट. महत्वाच्या क्षणाला प्रकाश वारदी मार्क आउट.
इथे आले विकेट पाहायला मिळते आपल्याला. 43चा पाठलाग करायचा. 43चा पाठलाग करत असताना हा देखील ग्लान्स करत असताना फक्त दिशा दिली आहे आणि त्या दिशेचा फायदा उचलायचा होता. एक सिंगल मात्र होत आली. कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 23 धावा फलकावरती. राजेश आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती घेतली आहे सिंगल. स्ट्राईक दिली आहे कुशालला. प्रकाश देखील बाद झालेत. विवेक बाद झाले. अतुल बाद झालेत. हे महत्वाचे 3 फलंदाज मात्र ममदापूर संघाच्या मात्र पवेलियन मध्ये येऊन आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे देखील स्लॉट मध्ये ओकला. इथे फेकला विकेटच्या डोक्यावरून. खुशालच्या बॅट मधून आलाय. एक अजून एक दणका षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते तब्बल 29 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त झालंय. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर 29 धाव फलकावरती. एक विकेट जरी घेतली असेल तरी 12 धावा खर्च केल्या तर गोलंदाज यतीन नाही. प्रतिषटक 14.50च्या स्किंग रेटने धावसंख्या करण्याचा विक्रम केलाय. गोलंदाजी मार्क होती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलेत राहुल आलेत. हा देखील अकूट टप्प्याचा चेंडू आपला पाहायला मिळाला. इथे क्षेत्ररक्षक पोहोचलेत. इथे मात्र पकडली साथी शेल आणि संपवलाय बॅट्समन. इथे राजेशचा देखील खेळ. या ओव्हरमध्ये देखील पहिल्या चेंडूवरती मिळालेली सफलता. 29 धावसंख्येवरती लागणारा हा सलगचा 4था हादरा टीम ममदापूर संघाला. आता 11 चेंडू आणि 14 धावसंख्येची अजूनही गरज आहे. राज चाललेत नवीन बॅट्समन. राजेश बाद झाले. आता राज मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच पोटलवाडी आणि त्याचबरोबर बेकरे दोन्ही संघ उपस्थित असतील. तर आपण चला लगेच टॉस साठी. देखील बॅकफुट पंच पाहायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू परंतु अडवण्यामध्ये यश मिळाले. जतीनला आपण पाहतो. यतीनला इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 31 या धावसंख्येवरती. राजने चांगला फटका आपला पाहायला मिळाला. 31 धावा धावफलकावरती. अजूनही 12 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित 10 चेंडूंमध्ये ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाण्यात का शंकाच नाहीये. जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील आता बिरदुले संघाला. कारण की तुषारने गोलंदाजी थोडंसं मागडं षटक पडलं. त्याच्यानंतर यतीनने 12 धावसंख्ये षटक फेकलं. आता राहुल आलेत आणि अद्यापर्यंत 2 चेंडूवरती 2 धावा खर्च करत असताना 31 धावा धावफलकावरती. अखू टप्प्याचा चेंडू होता. इथे फटका सजवायचा होता परंतु बॅट ऑन बॉलचा संपर्क नाही. वॉर्निंग दिली जाते. आता हा चेंडू आला निर्धाव आणि या निर्धावाच्या साह्याने धावफलक स्थिरावलाय. 31 वरती आता 9 चेंडू 12ची गरज आहे. म्हणजे 9 चेंडूंमध्ये फक्त 2 माल्टी हिट लागवायचे. याच इराद्याने आता मैदानामध्ये खेळ करावा लागणार आहे ममदापूर संघाला. कुशाल आणि त्याचबरोबर राज आपण पाहतोय. कुशालच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. त्याला स्ट्राईक देणे गरजेचं आहे. हा देखील आडेबाटीतून प्रहार चढवला. एक सिंगल वेगाने कंप्लीट मात्र झाली आहे. दुसरीच्या प्रयत्नाला निघतील का
परंतु त्यांना चाललेत यतीनने केलेली चुकी आणि त्याच्यानंतर नशिबाचा चौकार इथं पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 35 या धावसंख्येवरती. अजूनही 7 धावसंख्येची गरज आहे 8 चेंडूंमध्ये. आठ पाहिजे असतील रे अजून 8 चेंडूची 8 धावसंख्येची गरज अजूनही. 8 बॉल 8 पुढे येऊन सरसायचा होता परंतु बॅटची लिडिंग इंच एस्ट्रेकेने केलेली कामगिरी चूक बजावली आहे. इथे विकेट क्रमांक 5 देखील होईल बाद. पस्तीस धावसंख्येवरती लागणारा सलगचा 5वा तर आपल्याला पाहायला मिळतोय. आता 7 चेंडू आणि विजयासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. विनय चाललेत मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती. परंतु खुशाल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 4थ्या क्रमांकावर त्याला मैदानामध्ये पाठवलं होतं. त्याच्या पाठमधून एक षटकार, एक चौकार, एक सिंगल धाव, टोटल 3 चेंडूमध्ये 11 धावसंख्येवरती वैयक्तिक केली करतोय. पछा अजूनही 7 चेंडूमध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. एक मोठा फटका आला या चेंडूवरती सामना खुला होईल. तो ममदापूर संघासाठी विनय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर राहुल चांगली कामगिरी चूक बजावतोय आता. ही तर देखील दांडी 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 गुल करत असताना विकेट क्रमांक 7वी मैदानाच्या बाहेर. या ओव्हरमध्ये सलगचे 3 हादरे टीमला दिले ते गोलंदाज राहुल. 6 धावा खर्च करत अवघ्या 3 विकेट घेत असताना एक चांगली गोलंदाजी. ओव्हर विकेट हॅट्रिक. तीन षटकांचा खेळ संपलाय. टोटल धाव फलकावरती 35 लागल्यात. आता 6 चेंडूने 8 धावसंख्येची गरज आहे. थोडंसं यतीनने केलेली चुकी ती चौकार आता थोडी महागडी पडेल बिरजोले संघाला. जर का सिंगलचं डबलमध्ये गेले असते तरी 2 धावसंख्या वाचल्या असत्या म्हणजे अजून 10 धावसंख्येची गरज असते 6 चेंडूंमध्ये. परंतु आता समीकरण वेगळं झालंय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाज कोणता वापरला जाईल? गुरु आपण पाहतोय त्यांच्यावरती जबाबदारी दिली आहे. आता इथून 6 चेंडूमध्ये 8 धावसंख्या वाचवायची आहे आणि कशा पद्धतीने ही धावसंख्या रोखली जाईल. चला बेकेरे संघ आला असेल तर आपण टॉससाठी लगेचच चला. पहिला चेंडू ऑन साईडला रायूचा फटका. इथे मात्र क्षेत्रक्षेत्र गाडवण्यामध्ये यश देखील मिळालंय. पायाचा वापर देखील केलाय त्यांनी. इथे मात्र 2 धावसंख्या पूर्ण झाली आहे. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 37 या धावसंख्येवरती. धावा फलकावरती. आता पाहायला गेलं 5 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडूमध्ये एक विकेट करण्याचा प्रयत्न खुशाल यांचा असेल त्यात काही शंकाच नाहीये. हा देखील आउट. थोडासा धीम्या गतीचा चेंडू पाहायला मिळाला. हा देखील आला चेंडू निर्धाव आणि या निर्धावाच्या साह्याने आता दडपण वाढलंय. आता 4 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. पहा हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतोय. एकीकडे बिरदोळ एकीकडे ममदापूर या 2 संघादरम्यान. इथे देखील बॅटची लिडिंग एज. महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट क्रमांक 7वी मैदानाच्या आतमध्ये. विकेट क्रमांक 7वी आपल्याला पाहायला मिळते. खुशाल देखील बाद होऊन मैदानाच्या बाहेर.
नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. धन्नू मात्र गेले आता मैदानाच्या आतमध्ये. आता 3 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. इथे गिल फटका फसलाय. इथे एक सिंगल वेगाने कंप्लीट केली. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत. दुसरी प्रयत्न होईल का? 2 देखील झाल्यात पूर्ण. तिसरीच्या प्रयत्नाला इथे फेकी नॉन स्ट्राईक एंडला झाली आणि इथे पाहायला मिळते चौथीच्या प्रयत्नाला आणि 4 धावा झाल्यात पूर्ण. काय चाललंय मैदानामध्ये? जिथे 2 धावसंख्या होती तिथे झाल्या एकूण 4 धावा आणि 4 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 41 धावसंख्येवरती. आता 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. जर का सिंगलचं डबलच गेली असती तरी पण 2 चेंडूवरती 4 धावा आल्या असत्या, परंतु तसं काय घडलं नाहीये. नशिबाची साथ. मी म्हटलं होता पहिल्या चेंडूपासून नशीब उघडं केलंय ते ममदापूर संघाने आणि तेच नशीब अजमावताने आज मात्र या शिवसेना शतकामध्ये ज्या हनुमान क्रिकेट संघ आंबिवली आयोजित शिवसेना शतकामध्ये नशीब अजमावण्याचं काम मात्र चालू असताना आपण पाहतोय ममदापूर संघाला 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज. इथे देखील ऑन साईडला ड्राईव्हचा फटका. इथे झेलची नामी संधी होती उपलब्ध. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली आहे. दुसरीच्या प्रयत्नाला फलंदाज बाद होत असताना पाहता आपण इथे मात्र 1+ विकेट. अजून रंगतदारपणा मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली 42, परंतु कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी सेसिंग या या स्पर्धेचा नियम. हाय व्होल्टेज ड्रामा. मॅच होते कुठे, मॅच आली कुठे, सुपर वगैरे काही नाहीये. आता फक्त चेसिंग करावी लागेल. बॉबी गेलेत. आपण पाहू शकाल ती चौथ्या चेंडूवरती घडलेली चूक बिरदोले संघाची. त्या ठिकाणी गेलेला ते 4 धावा आणि यतीनने सोडलेला चौकार आज मात्र खूप महागडा पडणार आहे बिरदोले संघासाठी. परंतु आता नशीब आजमावून आला. सुवर्ण संधी असेल. एकीकडे असेल बिरदोले संघ, एकीकडे असेल ममदापूर संघ. दोन्ही संघांना मात्र आता नशीब आजमावण्याची संधी मित्र मिळाली आहे. इथून जो संघ जिंकेल त्याचं अस्तित्व कायम राहणार आहे. इथून जो संघ हरेल त्याला मात्र घरचा रस्ता पकडावा लागणार आहे. यात काही शंका नाहीये. बसलेले प्रेक्षक आता उठलेत. 1 चेंडू 1 धावसंख्येची गरज. काय घडेल मैदानामध्ये पहा आपण. येतील देखील आता फिल्डिंग सेट करत असताना इथे मात्र एक चूक घडली तर इथून बिरदोले संघाला घरचा रस्ता पकडावा लागेल. परंतु आज मी निश्चित एक सांगू शकतो की पहिल्या चेंडूपासून ममदापूर संघात नशीब घेऊन मैदानामध्ये उतरलाय. बॉबी ऑन स्ट्राईक आहे. थोडस फलंदाजांमध्ये प्रेशर टाकण्याचं काम बिरदोले संघाकडून होत असताना पाहायला मिळतंय. चला स्पीडअप करा बिरदोले संघ. पंच मंदार सर आपण चला लगेच फील्ड पोझिशन सजवायला सांगा. 1 चेंडू 1 धाव संख्येची गरज. इथून जर का आपल्याला 1 धाव संख्या झाली नाहीये ममदापूर संघ आपला घरचा रस्ता पकडावा लागेल. परंतु इथून बिरदोले संघाचा गोलंदाज आपण पाहतोय गुरु सज्ज झालाय. समोर बॉबी सारखा गोलंदाज. इथे मात्र शरीराचा वेध घेतलाय. इथे संधी आहे आणि त्या संधीचं सोनं केलं आणि इथे धावचीची संधी मिळाली होती. इथे लेग वाईज चाललेले 1 धाव. परंतु धाव संख्या कशी का नाही हो, परंतु धाव संख्या आली आहे ममदापूर संघासाठी आणि इथे पहिला विजय संपादन केलाय ममदापूर संघाने. काय खेळलं मैदानामध्ये आपण पाहू शकाल. 3ऱ्या ओव्हरच्या 4थ्या चेंडूवरती केलेली चुकी यतीननी आणि लास्टच्या ओव्हरच्या 4थ्या चेंडूवरती केलेली चुकी बिरदोले संघाने खूप महागात पडली आहे आणि ही ते 1 धावसंख्याच्या मदतीने ही धावसंख्या सहजरित्या पूर्ण केली असं म्हणूया. हार्ड लक बिरदोले संघ आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम ममदापूर संघ.